Hello students, welcome to our YouTube channel. Now in this lecture, we study one of the important concept of this chapter, that is haloarenes. We already discussed this definition of haloarenes, their nomenclature and so many things. Now what are haloarenes? Actually we have defined haloarenes. Suppose these are aromatic compounds as like benzene compounds. त्यांना आपण aromatic compounds म्हणलो तर आपण त्यांना अरिन्स म्हणतो. तर या aromatic compounds मधून जर आपण वन और मोर हायड्रोजन आपण रिप्लेस केले. लुक हियर, हा एक aromatic compound आहे. कुठला आहे हा? बेन्झीन आहे. इथे याची चौथी व्हॅलेन्सी जर बघितली तर कोणती असते? हायड्रोजन. जर आपण या ठिकाणचा हायड्रोजन सबस्टिट्यूट केला कशानं? एक्स न, तयार होणारा जो कंपाऊंड असेल त्याला आपण काय म्हणूया? हॅलोअरेन्स. सिम्पली आपण डिफिनेशन सांगू शकतो हॅलोअरेनची कुठली? रिप्लेसमेंट ऑफ वन और मोर हायड्रोजन ॲटम्स of aromatic compound or arenes by respective number of halogen atoms. These formed compounds are called as haloarenes. आता हे जे haloarenes आहेत त्याच्यामध्ये एक बेसिकली बेन्झीन सारखी रिंग असते, त्याला आपण aromatic रिंग म्हणलं होतं. आता आम्ही हॅलोजन सबस्टिट्यूट केलेले, त्याला मी 1 नंबर पोझिशन दिली. समजा आपण पुढे पोझिशन रोटेट केला, जर ह्याच्या रिस्पेक्टिव्ह दुसऱ्या पोझिशनला कुठल्या ना कुठल्या तरी जर एखादा सबस्टिट्युएंट येत असेल, फॉर एक्झाम्पल मी इथे एक सबस्टिट्युएंट दिला, कोणता दिला? एक्स दिला. त्याला मी फर्स्ट म्हणलं. फर्स्टच्या हा सेकंड आणि थर्ड, फर्स्टच्या रिस्पेक्टिव्ह थर्ड आहे त्या पोझिशनला म्हणतात मेटा पोझिशन. काय म्हणायचं? मेटा पोझिशन. फर्स्टच्या रिस्पेक्टिव्ह सेकंड असेल तर ऑर्थो, फर्स्टच्या रिस्पेक्टिव्ह थर्ड असेल तर मेटा, फर्स्टच्या रिस्पेक्टिव्ह फोर्थ असेल तर पॅरा. परत आपण बघतो फर्स्टच्या रिस्पेक्टिव्ह फिफ्थ आहे तर कुठली झाली ती? मेटा. फर्स्टच्या रिस्पेक्टिव्ह सिक्स्थ असेल तर ऑर्थो. या पोझिशन्स आपल्याला डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड्स असतील त्यास आपल्याला ह्या मेन्शन कराव्या लागतात. ओके. आता हा जो कंपाऊंड मी तयार केला होता त्याला मी सिम्पली नॉमेनक्लेचर केलं. हा जो कंपाऊंड आहे ही एक बेन्झीन रिंग, म्हणजे आपण ह्याला बॉन्ड दिला, ही फिनाइल रिंग आहे. आपण याला म्हणूया फिनाइल आणि एक्स फॉर काय येतो? हलाइड. कुठे आला? फिनाइल हलाइड. किंवा आपण याला आयुपीएस नॉमेनक्लेचर मध्ये हा एक्स कन्सिडर करतो ऍज अ हॅलो, आणि बेन्झीन रिंग जे आहे त्याला आपण म्हणतो बेन्झीन. कुठला आला हा? हॅलो बेन्झीन. दिस एक्स मे बी क्लोरो, ब्रोमो और आयडो. हे जनरल नॉमेनक्लेचर आपण रिवाइज केलं. आता मला हे हॅलोअरेन्स आपल्याला प्रिपेअर करायचे. काय करायचं? आपल्याला प्रिपेअर करायचे. कसे प्रिपेअर करता येतील? तर आपल्याला 2 मेथड्स आहेत बेसिकली प्रिपरेशनच्या. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे बाय डायरेक्ट हॅलोजिनेशन. कुठली? डायरेक्ट हॅलोजिनेशन. थोडंसं रिमेंबर करा, आपण अल्काइल हॅलाइड्स तयार करत असताना आपण डायरेक्ट हॅलोजिनेशन ही मेथड वापरली होती. त्या ठिकाणी आपण एक थिंग सांगितली होती, डायरेक्ट हॅलोजिनेशन इज नॉट सुटेबल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. का ते तुम्ही रिवाइज करा. ओके. आता बाय डायरेक्ट हॅलोजिनेशन, सपोज वी हॅव टेकन दी बेन्झीन इज वन ऑफ द हॅलोजन, वन ऑफ द अरोमॅटिक कंपाऊंड. आपण याचं हॅलोजिनेशन केलं X2. इथे X2 फक्त Cl2 आणि Br2 वापरतात. रिमेंबर ऑल्सो व्हाय डू नॉट यूज आयोडिनेशन, आयडो अँड F2. आपण आयोडिनेशन आणि फ्लोरिनेशन का नाही करत? तर आयोडिनेशन ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे, त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट्स वापरावे लागतात, आणि फ्लोरिनेशन ही रिएक्शन कशी? एक्सप्लोजिव्ह आहे. म्हणून आपण बेसिकली करताना कुठल्या रिएक्शन्स करतो? फ्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन. आता हॅलोजिनेशन रिएक्शन केली, मला एक माहिती आहे की या ठिकाणी जो बेन्झीन आहे त्याच्यामध्ये इथली चौथी व्हॅलेन्सी कुठली असते? हायड्रोजन. आता ही रिएक्शन करत असताना आपल्याला या ठिकाणी काय रिएक्शन कंडिशन्स घ्याव्या लागतात. कुठल्या कंडिशन्स आहेत? एक तर तुम्हाला आयर्न वापरावं लागेल. ही रिएक्शन कंपल्सरी डार्क कंडिशनला होते. ऍट ऑर्डिनरी टेम्परेचर तुम्ही Fe ऐवजी FeCl3 वापरू शकता. अनहायड्रस AlCl3 पण चालतं. आपण Fe
इन डार्क कंडिशन वापरलं होणार आहे की या ठिकाणचा एक हायड्रोजन इथे X2 आहे, एक्स बॉन्ड एक्स आहे, हा हायड्रोजन एका एक्स न सबस्टिट्यूट होणार आहे. म्हणजे दिस एक्स विल बी सबस्टिट्युटेड बाय एक्स अँड फॉर्मेशन ऑफ दिस बेन्झीन रिंग अँड हियर हॅलोजन प्लस फॉर्मेशन ऑफ H and X. Subsidiary product will be HX. Now this compound is X for halo and these compounds for benzene also called as arene, called as haloarene. समजा इस रिएक्शन आपण एखादा सबस्टिट्युएटेड एरोमॅटिक कंपाऊंड घेतला तर त्याचे डेरिव्हेटिव्ह घेतले आपण एरोमॅटिक कंपाऊंडचे. मी इथे घेतला असेल हा आहे, ह्याला आपण मिथाइल बेन्झीन म्हणूया किंवा आपण ह्याला असंही म्हणू शकतो फिनाइल मिथेन किंवा आपण ह्याला कॉमनली म्हणतो टोल्युइन. काय म्हणतो आपण? टोल्युइन. समजा मी याचं क्लोरिनेशन केलं. काय केलं? क्लोरिनेशन. दिस रिएक्शन कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ Fe इन डार्क कंडिशन. आता हा मिथाइल ग्रुप याला मी 1 नंबर म्हणलं, याची सेकंड पोझिशन आहे 3rd, 4th, 5th अँड 6th. इथं कुठलाही हायड्रोजन तुम्ही सबस्टिट्यूट केला तरी चालत होतं. इथे बेसिकली 2 ठिकाणी रिएक्शन होतात. एक फर्स्टच्या सेकंड पोझिशनला कॉल्ड ॲज ऑर्थो अँड फर्स्टच्या 4th पोझिशनला कॉल्ड ॲज पॅरा. इथला एक हायड्रोजन सबस्टिट्यूट झाला, इथं फॉर्म होतं हा कोणते? मिथाइल. इथं आला क्लोरीन प्लस आणखीन एक प्रोडक्ट तयार होतो हा मिथाइल. हा कोणता आला? क्लोरीन. ह्याला आपण सिम्पली ऑर्थोक्लोरोटोल्युइन म्हणू शकतो किंवा ह्याला आपण पॅराक्लोरोटोल्युइन म्हणू शकतो. असं का होतं तर ह्या फर्स्टच्या सेकंड रिस्पेक्टिव्ह पोर्शन ज्या असतात त्या ठिकाणीच ही रिएक्शन होते. कुठल्या? सेकंड अँड 4th पोर्शनला तयार होणारा हा जो कंपाऊंड आहे आपण ह्याला ऑर्थो प्रोडक्ट आणि ह्याला काय म्हणू शकतो आपण? पॅरा प्रोडक्ट. तर यासाठी काय आपण क्लोरिनेशन मध्ये Cl2 च्या ऐवजी आपण आणखी काय वापरू शकतो? Br2 वापरू शकतो. आपण त्याला काय म्हणतो? ब्रोमिनेशन. दिस X स्टँड फॉर Cl2 or Br2 and this for benzene. In this direct halogenation only possible reactions are chlorination and bromination. Iodination is not possible because this reaction is a reversible reaction and fluorination reaction is explosive. Let us see the second reaction, Sandmeyer reaction, is one of the important name reaction. याच्या नावावरून तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. एक्सप्लेन और राईट नोट ऑन द सॅन्डमियर्स रिएक्शन. ऍक्च्युअली ही रिएक्शन्स आपल्याला खूप डिटेल्स मध्ये कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन मध्ये बघायचे. कुठं बघायचे? कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन मध्ये. पण आता सॅन्डमियर रिएक्शन इथं थोडक्यात आपण काय बघूया. या ठिकाणी मी एक रिएक्टंट घेतलेले. कुठला? ArN2X. याला काय म्हणतात? Ar फॉर अराईल. ह्याला म्हणतात डायॲझो. This azo called as nitrogen. Azo called as nitrogen. त्याचं टोपण नाव आहे. डाय म्हणजे 2, नायट्रोजन म्हणलं काय? डाय ॲझो. अँड दिस X फॉर हलाइड. कुठला झाला हा? अराईल डायॲझो हलाइड. त्याला आपण शॉर्टली म्हणू शकतो अरेन डायझोनियम हलाइड. काय म्हणू शकतो आपण? अरेन डायझोनियम हलाइड. किंवा म्हणू शकतो आपण डायझोनियम सॉल्ट. काय म्हणू शकतो आपण? डायझोनियम सॉल्ट. जर आपण या डायझोनियम सॉल्ट, इथे तुम्हाला डायझोनियम सॉल्ट हा लक्षात ठेवावाच लागेल. कोणता? ArN2+X-. सिंपल आपण डायझोनियम सॉल्ट इथे घेऊया. दिस अरोमॅटिक कंपाऊंड Ar फॉर बेन्झीन रिंग, N2 हा प्लस आणि या ठिकाणी मी घेतला Cl-. इज कॉल्ड ॲज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. कुठला घेतला मी एक्झाम्पल म्हणून? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. कुठला घेतला? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड हा कोण आहे? डायझोनियम सॉल्ट आहे किंवा आपण ह्याला अरेन डायझोनियम हलाइड्स म्हणतो. आता या डायझोनियम सॉल्ट वरती जर तुम्ही CuCl अँड HCl किंवा CuBr अँड HBr ची ऍक्शन केली. आता हे महत्वाचं आहे. CuCl अँड CuBr. आता हे नेमके काय आहेत? हे CuCl आणि CuBr हे
क्युप्रस सॉल्ट आहे. आता कॉपरचे दोन कंपाऊंड असतात, एक असतो क्युप्रस, दुसरा असतो क्युप्रिक. OUS आणि IC हा फरक आहे. काय फरक आहे? इफ दिस कॉपर इज इन +1 ऑक्सिडेशन स्टेट कॉल्ड ॲज क्युप्रस. काय म्हणतोय मी? +1 क्युप्रस. समजा हाच कंपाऊंड असा असेल CuCl2 CuBr2 in this oxidation state of copper will be +2. DF मध्ये आणखी क्लिअर होईल आपल्याला. हा क्युप्रस सॉल्ट आहे, हा क्युप्रिक आहे. याला आपण कॉपर फर्स्ट सॉल्ट म्हणतो, याला आपण कॉपर सेकंड सॉल्ट म्हणतो. जर तुम्हाला सँडमेअर रिॲक्शन करायची असेल तर तुम्हाला कॉपरचे फर्स्ट सॉल्ट यूज करावे लागतात, म्हणजेच काय क्युप्रस सॉल्ट वापरावे लागतात. इन दिस सँडमेअर रिॲक्शन when diazonium salt or arene diazonium salt treated with HCl or HBr in presence of copper first salt होतं काय? या ठिकाणचा हा ग्रुप सबस्टिट्यूट होतो. कसा होतो? हा N2 बाहेर पडतो. इथं दाखवतो मी N2+. इथं या ठिकाणचा X, या ठिकाणचा H बाहेर पडतो. फॉर्म होतं HX. काय फॉर्म होतं? HX. आणि इथला Cl ह्या ग्रुपला सबस्टिट्यूट करतो. हा पण निगेटिव्ह आहे. कोण आहे तो? निगेटिव्ह. हा काय करतो? ह्याला सबस्टिट्यूट करतो आणि फॉर्म होतं इथं ArCl. काय फॉर्म झालं? ArCl. अरेन डायझोनियम क्लोराईड तयार झाला. काय झाला? अरेन डायझोनियम क्लोराईड. आता हे दोन्ही प्रोडक्ट एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, हा प्रोडक्ट महत्वाचा आहे. इथे काय होतं बघा, हा N2X सबस्टिट्यूट झाला कशानं? Br न. हा फॉर्म झाला ArBr. इथं पण सेम तेच आहे, आपल्याला घ्यावा लागतो CuCl अँड HCl. कुठला घेतला? CuCl अँड HCl. हा ग्रुप सबस्टिट्यूट झाला टोटली. हा कशानं? Cl न. काय फॉर्म झाला इथं? क्लोरोबेन्झीन. कुठला तयार झाला? क्लोरोबेन्झीन. लेट अस रिमेंबर what are haloarenes? When an organic compounds in which one or more hydrogen atom of aromatic compounds are replaced by किंवा आपण त्याला substituted by म्हणू शकतो, respective number of halogen atoms formed compounds are called as haloarenes. There are two preparation methods of haloarenes. First one is by direct halogenation and second one is Sandmeyer reaction. डायरेक्ट हॅलोजिनेशन मध्ये आपण फक्त क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन करू शकतो. आयोडिनेशन आणि फ्लोरिनेशन करायच्या नाहीये. सँडमेअर मध्ये तुम्हाला महत्वाचं काय आहे? सँडमेअर मध्ये फर्स्ट आपण यूज करतो अरेन डायझोनियम सॉल्ट. हा वापरावाच लागतो. आणि या ठिकाणी तुम्ही काय वापरता? तर कॉपर फर्स्ट सॉल्ट वापरतात. ह्या सँडमेअर रिॲक्शन मध्ये तुम्ही कॉपर फर्स्ट सॉल्ट वापरतात, त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आणखीन अरेन डायझोनियम सॉल्ट वापरतात, त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. इथं सबस्टिट्यूट होतोय काय? N2+X- सबस्टिट्यूट होतोय आणि रिस्पेक्टिव्ह काय तयार होतंय? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार होतात. त्याला आपण हॅलोअरेन्स म्हणलं होतं. ओके, या लेक्चरला आपण एवढंच बघतोय आणि नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय स्टार्ट करायचंय तर याच्या केमिकल प्रॉपर्टीज.